सुरुवातीला समोर येते। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट आता हाती येते। ड्रग्जची निर्मिती सांगलीच्या कुरकुंभमध्ये होत होती, तर सेवन हे लंडनमध्ये होत असल्याचं आता समोर आलंय। तर अन्नाच्या पाकिटामधून या ड्रग्जचं लंडनमध्ये सेवन केलं जात होतं। दरम्यान अन्नाच्या पाकिटामधून हे ड्रग्ज लंडनमध्ये पोहोचवले जात असल्याचंही यामध्ये समोर आलंय। आतापर्यंत 4 पार्सल लंडनला पाठवल्याची माहिती आहे। तर पुणे ड्रग्ज प्रकरणाचे हे थेट लंडन कनेक्शन आता समोर आले। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आज पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये देखील छापेमारी केली आणि त्यामध्ये देखील मोठा साठा हा ड्रग्जचा जप्त करण्यात आलेला आहे आणि दिल्लीपासून आता हे कनेक्शन थेट लंडनमध्ये सुद्धा असल्याचं समोर आलंय। तर पुण्यामध्ये सापडलेल्या ड्रग्जचा आता पंजाब वाया इंग्लंड कनेक्शन समोर आलंय। ड्रग्ज रॅकेटचा हा मास्टरमाइंड मूळचा पंजाब प्रांतातला आहे। तो कुटुंबातील गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाला होता। मात्र 2016 मधील कुरकुंभ या ठिकाणी मारलेल्या छापेत त्याला पकडण्यात आलं होतं। यावेळी 350 किलोचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले होते आणि याच प्रकरणामध्ये तो कारागृहात शिक्षा भोगतोय। त्या ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला तिथूनच सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे। तर पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामधली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी या टोळीनं काही कोडवर्ड्स तयार केले होते। ड्रग्ज रॅकेटमध्ये लंबा बाल आणि मुंबई का बंदर या टोपण नावांचा वापर केला जात होता। तर सराईत वैभव माने याला केसांची शेंडी होती, त्यामुळे त्याला लंबा बाल असं म्हणून ओळखलं जात होतं। तर मुंबईत राहणारा युवराज भुजबळ याला मुंबई का बंदर म्हणून बोलवलं जात होतं। आरोपींचा मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर गुन्हे शाखेला ही कोडिंगची उकल करण्यात यश आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, ही खूप मोठी अपडेट आहे। खरं तर पुणे पोलिसांचं हे मोठं यश म्हणावं लागेल। राज्यासह इतरही ठिकाणावरून काही ड्रग्जची तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे। यासोबतच मेफेड्रॉन असेल, इतर काही अंमली पदार्थही जप्त करण्यात आले। काय नेमकं कुठून कनेक्शन आहे, काय या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स? मोहिनी, आपल्याला जर माहिती असेल तर 18 फेब्रुवारीला या ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात पुण्यातील सोमवार पेठेतून सुरू झाली आणि त्यानंतर या ड्रग्जचा संपूर्ण प्रवास जो आहे तो आपल्याला जर पाहायला मिळाला तर तो आधी कुरकुमला गेला, त्यानंतर दिल्लीला गेला आणि त्या थेट याचं कनेक्शन जे आहे ते लंडनला जोडण्यात येतं। याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला माहिती घ्यायला लागेल की कुरकुममध्ये पुणे पोलिसांनी जेव्हा छापा मारला होता तेव्हा तब्बल 650 किलो म्हणजे ज्याची मार्केट व्हॅल्यू 1100 कोटी रुपयांचे जे ड्रग्ज आहेत ते पुणे पोलिसांनी रिकव्हर केले होते आणि यातलाच काही माल जो आहे तो दिल्लीमध्ये पाठवण्यात आला होता आणि दिल्लीत याचं फक्त काही जणांना सेवन नाही तर याचं थेट जे पार्सल आहे ते थेट लंडनमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून रेडी टू ईट जे फूड पाकिट असतात ज्याच्यातनं अतिशय सोप्या पद्धतीनं हे ड्रग्ज लपवण्यात आले होते आणि तिथूनच हे लंडनला गेले। आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा समोर येतो की जेव्हा हे लंडनला पाकिटं जात असताना याची कुठेही चौकशी केली नव्हती का, स्कॅनिंग केलं नव्हतं का ड्रग्ज आढळून आले नाहीत, तपास यंत्रणांचं हे अपयश आहे का? दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचं हे यश नक्कीच मानता येईल। मात्र हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय ड्रग्जचं प्रकरण जसं जसं याच्यातनं जे धागेदोरे समोर येत आहेत हे अजूनच खोलवर होत चाललंय आणि आतापर्यंत तब्बल 2000 ते 3000 रुपयांच्या कोटींचं हे ड्रग्ज जे आहे याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन जे आहे ते आता हळूहळू समोर येतंय। नक्कीच अक्षय, तर आणखी काय काय गोष्टी यामध्ये समोर येतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।